हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, कैवल्यपाद, सूत्र क्रमांक 16. नच एकचित्ततंत्रम वस्तु तदप्रमाणकम तदा किम स्यात. वस्तू अनेक चित्तांपैकी एकाच चित्तावर अवलंबून नसते. कारण समजा त्या एका चित्ताने ती पाहिलीच नाही तर ती ज्ञात होणार नाही असे थोडेच होणार आहे. क्षणिक विज्ञानवादी म्हणतात की वस्तू भासमान मायावी असतात. या विचाराचे योगाधिराज पातंजली या सूत्रात खंडन करत आहेत. वस्तू मायावी असल्या तरी त्या ज्या चित्ताला भासल्या ते चित्त दुसरीकडे तादात्म्य पावले की ती वस्तू अदृश्य झाली पाहिजे. परंतु तसे होत नाही, कारण अगोदरच अस्तित्वात असलेली वस्तू नंतर दिसत असते. याचबरोबर ती सर्वांनाच एकसारखी दिसत असते. फरक असतो तो प्रत्येक चित्ताच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेचा. दृश्याला चित्त नसते, यामुळे वस्तू निश्चितपणे अस्तित्वात असतात आणि त्या प्रत्यक्ष दिसतात. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 17. तदुपराग अपेक्षित्वात चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञातम. चित्ताचा वस्तूशी उपराग झाला तरच आणि तेव्हाच ती वस्तू चित्ताला ज्ञात होते, त्या वस्तूचे ज्ञान मिळते. जर चित्ताचा वस्तूशी उपराग झाला नाही तर ती वस्तू चित्ताला अज्ञातच राहते. ती वस्तू चित्ताला अज्ञातच राहते. वस्तू माहीत करून घेण्याच्या इच्छेने, ग्रहण करण्याच्या अपेक्षेने जेव्हा चित्त त्या वस्तूकडे ज्ञानेंद्रिये वळवते त्यावेळी त्याला चित्ताचा त्या वस्तूशी उपराग झाला असं म्हणतात. चित्ताचा वस्तूशी असा उपराग झाला तरच आणि तेव्हाच ती वस्तू ज्ञात होते, त्या वस्तूचे ज्ञान मिळते. जर चित्ताचा वस्तूशी असा उपराग झाला नाही तर वस्तू चित्ताला अज्ञातच राहते. चित्ताचा वस्तूशी उपराग होईपर्यंत वस्तू चित्ताला समजत नाही, कळत नाही. याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे दृश्याला म्हणजेच वस्तूला चित्त नसते, त्यामुळे वस्तू आपणहून त्यामुळे वस्तू आपणहून द्रष्ट्याला आकृष्ट करून घेऊ शकत नाही. द्रष्ट्याला म्हणजे जीवाला चित्त असते. दुसरे म्हणजे वस्तूचा उपराग हा सर्व चित्तांना समान असतो. उदाहरणार्थ भूक लागली की प्रत्येक जीव खाण्यासाठीच हालचाल करतो. मग प्रत्येक जीव किती, काय, कसे खाईल यात भेद असू शकतो, पण भूक लागल्यावर खाणे हाच उपराग निर्माण होतो. भीती वाटल्यावर संरक्षण हाच उपराग तयार होतो. मग कोणी प्रतिकार करेल, कोणी पळून जाईल, कोणी शरण जाईल, पण ती भीती त्यावर संरक्षण हाच उपराग तयार करते. उपराग निर्माण होण्यासाठी वस्तूचे ज्ञान होऊ दे असे चित्ताला वाटले पाहिजे. तसे नसल्यास चित्तात उपराग तयार होणार नाही, वस्तू ज्ञात होणार नाही. आपण वाचनात गढून गेलो असल्यास पत्नीने समोर चहा आणून ठेवला तरी आपल्याला समजत नाही. समोर दूरदर्शन लागले असले तरी त्यावर काय कार्यक्रम चालू आहे ते कळत नाही. याचाच अर्थ विषय माहीत व्हावा अशी वृत्ती चित्तात उत्पन्न होऊन चित्ताने आवश्यक ते इंद्रिय त्याकडे कार्यान्वयित करायला पाहिजे. यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट आहे की नुसती चित्तवृत्ती पुरेशी नाही, तर ग्रहण करायची वस्तू बाहेर उपलब्ध पाहिजे. वस्तूसंबंधी चित्तामध्ये निर्माण होणारा उपराग हा एकच असल्यामुळे योगेश्वराला सजीवांकडून ओम तत्सत्वम असी हेच अपेक्षित आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी याचसाठी पसायदान मागितले, परंतु माणसाचा अभिमान आणि अस्मिता त्याला या महामंत्रापासून दूर नेते, त्यामुळे वासना निर्माण होतात. योगी मात्र हा महामंत्र आचरणात आणतो, त्यामुळे तो कैवल्याप्रत जातो. हरिओम.